आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आपण नवरात्र उत्सव साजरा करतो बघा। परंतु हा नवरात्र उत्सव का साजरा करतो बरं, तर हे जाणण्यासाठी त्याच्या पाठीमागची एक सुंदर कथा आहे, ती आज आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ आहे अधिमाया शक्तीचा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। तर बांधवांनो, हजारो वर्षापूर्वी महिषासुर नावाचा एक राक्षस होता की याचं अर्ध शरीर हे राक्षसाचं आणि अर्ध शरीर हे म्हशीचं होतं बघा। आणि कित्येक वर्ष ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली, कारण राक्षस तपश्चर्या करण्यात फार माहिरा। आणि तपश्चर्या केल्यानंतर बघा स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महिषासुराला म्हणले, महिषासुरा, मी तुझ्या तपश्चर्यावरती प्रसन्न आहे, तुला जो मागायचा आहे तो वर माग। त्यावेळेला बघा महिषासुर म्हणाला, हे प्रभू, मला असं वरदान द्या की या तिन्ही लोकांच्या पैकी तिन्ही लोक मला कुणी हरवू शकणार नाही आणि यांच्या हातून मला मृत्यू येणार नाही, असं मला वरदान द्या। आणि त्यावेळेला बघा ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटलं। परंतु अखंड सृष्टीची जी रचना आहे की ब्रह्मदेवाने केली बघा, देवांना सुद्धा माहिती होतं की हा महापापी आहे, म्हणून बघा देव दानव मानव हे त्यानं नाव घेतलं होतं राक्षसानं, परंतु स्त्रीचं नाव त्या ठिकाणी घेतलं नव्हतं बघा। हे सगळं वरदान प्राप्त झाल्यानंतर हा महिषासूर फार घमंडी झाला, गर्व झाला त्याला ताकदीचा। या महिषासुराला वाटलं या अखंड सृष्टीमध्ये या तिन्ही लोकांमध्ये मला कुणीही हरवू शकत नाही, मला मारू शकत नाही, हा गर्व झाला त्याने। आणि त्याने बघा देवांच्या वरती हमला केला, युद्ध केलं देवांच्या बरोबर। देवांना सुद्धा बघा ह्या महिषासुराने हरवलं, कारण त्याला वरदान होतं ब्रह्मदेवाचं। साधू संत ऋषी मुनी यांना मारायला चालू केलं पृथ्वीवर सुद्धा बघा, सगळीकडे हाहाकार माजला। त्यावेळेला बघा ब्रह्म आणि विष्णू हे सगळे जे देव आहेत, इंद्र वगैरे सगळे देव भगवान शिवशंकरांच्याकडे गेले, प्रभू ही सृष्टी वाचवा तुम्ही। देवतांचं राज्य गेलं, हा महिषासूर राजा बनलाय, हाहाकार माजलाय पृथ्वीवरती, याला मारायचं तुम्ही काहीतरी करा। आणि त्यावेळेला बघा ब्रह्म विष्णू महेश सगळे एकत्र बसले आणि त्यांनी विचार केला की या महिषासुराला आपण मारू शकत नाही, तर आपल्या तिन्ही देवांच्या ताकदीतून एक नवीन शक्ती निर्माण करावी लागल। म्हणून ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची एकत्र ताकद तयार करून सुंदर स्त्री तयार केली, ती म्हणजेच अधिमाया शक्ती। आणि याच देवीच्या हातात बघा, अधिमाया शक्तीच्या हातामध्ये मा दुर्गा अधिमाया शक्ती शस्त्र दिली प्रत्येक देवानं, शंख चक्र गदा त्रिशूल धनुष्यबाण इत्यादी सगळे शस्त्र या तिन्ही देवांची अधिमाया शक्तीला दिली बघा। आणि हे सगळं घेऊन अधिमाया शक्ती महिषासुराच्या नगरीमध्ये माता गेली त्या ठिकाणी। आणि महिषासुराला सुद्धा कळलं की मला कोणतरी मारायला या ठिकाणी येतंय। अहो महिषासुराला गर्व झाला होता ताकदीचा, त्याला वाटलं होतं की मला कुणीही मारू शकत नाही। त्यावेळेला बघा दुर्गा मातेने आवाज दिला या महिषासुराला की महिषासुरा तू बाहेर ये। त्यावेळेला बघा महिषासूर सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी आला, त्याची सद विवेक बुद्धी गेलेली होती। आणि तो आल्यानंतर मा दुर्गाला तो काय बोलतोय बघा की तू माझ्याबरोबर लग्न कर। त्यावेळेला बघा अधिमाया शक्ती माता दुर्गेने सांगितलं, दुर्गा माताने की महिषासुरा मी तुझ्याबरोबर लग्न करील, परंतु तू मला युद्धामध्ये हरवलं तर। महिषासुराला वाटलं की मला तर कोणीच हरवू शकत नाही, मला असं वरदान आहे ब्रह्मदेवाचं। त्याने युद्ध मातेबरोबर चालू केलं, महाभयंकर युद्ध चालू झालं, अस्त्र शस्त्र एकमेकांच्या वर सोडत होती। परंतु समोर कोण, अधिमाया शक्ती, त्या अखंड सृष्टीची ताकद मातेकडे। त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश सगळी ताकद, प्रत्येक येणारं शस्त्र अस्त्र दुर्गा माता नष्ट करत होती या पापी राक्षसाचं। शेवटी बघा अधिमाया शक्तीनं या महिषासुराचा वध त्या ठिकाणी केला। तर बांधवांना हे युद्ध 10 दिवस चाललं होतं, महाभयंकर युद्ध 10 दिवस चाललं होतं। आणि महिषासुराला मारल्यानंतर सगळे देव भयमुक्त झाले, आनंदित झाले देव। आणि देवांनी त्या दिवशी बघा फुलांची वृष्टी, फुलं फेकली अधिमाया शक्तीच्या अंगावरती। तर बांधवांना तेव्हापासून आपण नवरात्र उत्सव हा साजरा करायला लागलो बघा। वेगवेगळ्या भागामध्ये बघा मंदिर आहेत अधिमाया शक्तीचं, ज्या ज्या ठिकाणी माता गेली त्या ठिकाणी राक्षसांचा वध करण्यात आला, त्या ठिकाणी त्या पद्धतीने नावं पडली गेली बघा। आपण अधिमाया शक्तीच्या पायाशी सदैव नतमस्तक राहिलो ना, मनापासून सेवा केली मातेची, तर सगळी संकट दूर होतात। आपल्याला ही नवरात्राची कथा जर आपल्याला आवडली असेल मातेची, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।